हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आश्रम व्यवस्था. आता बघा, आपल्याला इंडियन इथिक्स आहे आणि त्यामध्ये आश्रम किती प्रकारचे आहे आणि ते कोणते आहे आणि त्या आश्रम व्यवस्थेमध्ये कुठले कार्य होत असतात हे आपल्याला क्वेश्चन हमखास विचारले जातात एक्झाममध्ये. तर त्यानुसारच आपण बघणार आहोत. आज आपला जो पॉईंट असणार आहे तो आहे आश्रम धर्म किंवा आश्रम स्वधर्म काय म्हटलं जाते. म्हणजे आपण रिलिजनमध्ये आहोत. रिलिजन म्हणजे काय, ते धर्म, आणि त्या धर्मानुसारच काय दिलेलं आहे, प्राचीन भारतीय समाजामध्ये आश्रम व्यवस्था प्रचलित असली पाहिजे ना, असं त्यामध्ये सांगितलेलं असणार आहे. आणि ते आश्रम धर्म आपण प्राचीन काळातच नाही तर आपण या 2023मध्ये किंवा आपण याच्यानंतरची पण जेही युग येणार आहे त्यामध्ये आपण पाळणार आहोत. तर चला बघूया, जास्त वेळ न घालविता. तर प्राचीन भारतीय समाजामध्ये आश्रम व्यवस्था प्रचलित होती आणि प्रत्येक वर्णातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध आश्रम आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या कर्तव्याच्या अंमलबजावणीवर भर दिला जात असे. आता बघा, प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पण सुद्धा आश्रम व्यवस्था इथे प्रचलित होती. आणि व्यक्तीचा जर विकास व्हायचा असेल तर त्याला सर्वांगीण जर विकास करायचा असेल, आपलं डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याला विविध आश्रम आणि त्यांच्याशी संबंधित असणारं त्यांचे जे कर्तव्य आहे, ड्युटी आहे, हे पार पाडावी लागत होती. आणि त्यानुसारच इनसायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड इथिक्समध्ये ते म्हणतात की जर्मन पंडित पाल डायसन यांनी आश्रम या शब्दाने 2 अर्थ इथे सांगितलेले आहे. तर ते म्हणतात की जो पहिला आहे आपला पॉइंट, असे स्थान जेथे श्रम आणि किंवा प्रत्यय केला जाऊ असते किंवा केले जाऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. श्रम म्हणजे किंवा आणि प्रत्यय या दोघांचं जेव्हा मिश्रण होते त्यांनी त्याला काय म्हटलेलं आहे, आश्रम म्हटला गेलेला आहे. दुसरं आहे श्रम किंवा प्रत्यय करणे मानवी जीवनाचे काय अंतिम ध्येय साधण्यासाठी आश्रम व्यवस्थेचे पालन करणे हे एक साधन म्हणून मानले गेलेले आहे. आता बघा, आपण मानव जीवनामध्ये आपण समाजामध्ये राहत असतो. आपण काय आहो, ह्युमन म्हणजे ॲनिमल आहो. तर आपलं एकच ध्येय असते की आपलं उपजीविकेचं साधन किती चांगल्या प्रमाणे आपण जगू शकतो, किती चांगल्या प्रमाणामध्ये आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेऊ शकतो, हेच आपलं अंतिम ध्येय असते. म्हणजे मानवी जीवनाचं जे अंतिम ध्येय काय असते तर साधनासाठी आश्रम व्यवस्थेचं पालन केलं पाहिजे ना. आणि त्यामध्येच ते म्हणतात की श्रम किंवा जे आपले प्रयत्न असते त्यानुसारच आपण काय करत असतो, आश्रम व्यवस्थामध्ये आपण जात असतो. आणि ते जे साधन आहे आपल्याला खूप महत्त्वाचे असते. आणि आश्रम व्यवस्थेचे पालन करणे हे सगळ्याच व्यक्तीचे काय आहे, आद्य कर्तव्य आहे. आपण त्याला ड्युटी म्हणून काही पण म्हणा, हे असते. आता बघा, हिंदू धर्मामध्ये एकंदर आपल्याला 4 प्रकारचे आश्रम सांगितलेले असणार आहे. तर हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण रिलिजनची जेव्हा गोष्ट करत असतो तेव्हा अनेक प्रकारचे रिलिजन येतात आपल्याकडे. पण जेव्हा आपण हिंदू धर्म म्हणतो, एका पर्टिक्युलर आपण एकदा आश्रमाची व्यवस्था, त्याच्यामध्ये आपण 4 व्यवस्थेनुसार ते काय करतात, आपले वर्णन करत असतात. आता ते कोणते आहे हे आता आपण समोर बघूया. आता बघा, पहिला जो असणार आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथं असणार आहे संन्यास आश्रम. बघा, या 4 आपले जे आश्रम सांगितलेले आहे, या 4 आश्रमानुसारच आपल्याला आपलं जीवन जगावं लागत असते. आता ते कशा प्रकारचे आहे, ब्रह्मचर्यामध्ये त्या गोष्टीचा इथं अंतर्भाव होत असते. गृहस्थाश्रम म्हणजे काय, वानप्रस्थाश्रम काय आणि संन्यासाश्रम काय, हे जे आहे आपण सविस्तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर चला, पहिला जो असणार आहे आपला तो आहे ब्रह्मचर्य आश्रम. आता पहा, ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर मानवाचे आयुष्य किती आहे, 100 वर्षाचे असं आपण कन्सिडर करून, तेवढं तर आता आहे नाही. पण ते म्हणतात की ब्रह्मचर्याचं जे आपण पालन करत असतो, मनुष्याचं जेही काय म्हणून आपण इयर आहे, म्हणजे जसा त्याला जन्म झाला आणि जसा मृत्यू तसं बघितलं तर आता जास्तीत जास्त 60 वर्ष किंवा 70 वर्ष माणूस जगू शकतात, ओके नाही, आजच्या काळामध्ये. पण ते म्हणतात की यांनी जर कन्सिडर केलेलं आहे ते फक्त किती आहे, 100 वर्ष आहे. एवढं मोठं आयुष्य त्यांनी दिलेलं आहे आपल्याला.
आणि त्यानुसारच ते म्हणतात की 100 वर्षाचे जे आयुष्य आहे असे जर आपण समजून प्रत्येक आश्रमाचं त्यांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला कालखंड इथे आपल्याला दिलेला आहे. आणि जर बघितलं तर आपण पर्सेंटेज जेव्हा काढत असतो ते आपल्याला ते लोक काय करतात, 100% इथे आपल्याला देत असतात. आणि त्यानुसारच त्यांनी काय म्हटलं, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये की आम्ही काय करणार आहोत, 100 वर्ष इथे देणार आहोत. आता 100 वर्षाचं दिलं की ब्रह्मचर्य कितीचं होणार आहे, 25 वर्ष. ठीक आहे, असे त्यांनी 4 टप्पे इथे आपल्याला टाकलेले आहे. 25-25चे इथे आपल्याला इथे ब्रॅकेट करून दिलेले आहे की 25 वर्षामध्ये तुम्ही ब्रह्मचर्याचा आश्रम म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये राहाल. त्याच्यानंतरचे 25 वर्ष जे तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये टाकाल. 25 वर्ष त्याच्यानंतरचे जे होणार आहे म्हणजे 25 किती झाले, 50च्या नंतर अजून 25 केले तर ते किती होणार आहे, 75. म्हणजे तुम्ही काय करणार आहो, वानप्रस्थ आश्रमामध्ये जाणार आहे. आणि नंतर जे होणार आहे 25 वर्ष म्हणजे ॲज अ टोटल ऑफ इट झाले 100 आणि ते कुठे जाणार आहे, संन्यास आश्रमामध्ये जाणार आहे. अशा प्रकारे त्यांनी इथे काय दिले, डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला सांगितलेलं असणार आहे. आता बघा, ब्रह्मचर्य हा जर पहिला जर आश्रम आपण बघितला तर या आश्रमामध्ये विद्यार्थी किंवा ब्रह्मचारी 25 वर्षापर्यंत गुरुजवळच राहत असतो. मग त्या गुरुजवळ जर असेल तर तो काय करणार आहे, अभ्यासच करणार आहे. साहजिक तो कशाचं पठण करत असते, वेदाचा अभ्यास करत असते. जसं आता आपण शाळेत जात असतो त्याप्रकारे, कॉलेजमध्ये जात असतो त्याप्रकारे. तिथे शाळा आणि कॉलेजेस नव्हते तर ते काय करत होते, आश्रमामध्ये जात होते. त्यांचे गुरु असे त्यांच्याकडेच राहत होते जोपर्यंत ते 25 वर्षाचे होत नाही. त्यांचा पूर्ण इथे प्रॉपर तरीकेने ते त्यांच्या म्हणतात की साच्यामध्ये जसं ढळत नाही तोपर्यंत तिथेच राहायचे. आणि त्यामध्येच वेदाभ्यास करणे, सगळ्या गोष्टी इथे त्यांचा पूर्ण होत असे. आणि गृहस्थाश्रमासाठी आवश्यक असलेली विद्या ग्रहण करून संयमित जीवन जगत असे. आणि ब्रह्मचर्य अवस्थेतील शिक्षण आणि शिस्त व्यक्तीला भविष्य काळातील जीवन जगण्यासाठी उपयोगी इथे पडत होते. म्हणजे ब्रह्मचर्याचं जे पालन करायचं असेल तर तुम्ही गुरुकडेच तिथे गेले पाहिजे, तिथे त्यांच्या आश्रमामध्ये राहिलं पाहिजे, तिथे वेदाभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आपल्या गृहस्थाश्रमामध्ये जात नाही, गृहस्थाश्रमामध्ये जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही त्याच्यापर्यंत त्याच्या काय होतं, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं नंतर उपजीविकेचं साधन करायसाठी त्याच्यामध्ये शिक्षण असलं पाहिजे, तुमचे काही ना काही शिस्त असली पाहिजे, तुमची ड्युटी असली पाहिजे. या सगळ्यांचा अभ्यास कुठे करत होते, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये करत असे. नंतर बघूया आपण गृहस्थाश्रम म्हणजे काय, जर सेकंड पॉईंट असणार आहे आपल्याला. आता बघा, 25 वर्ष तर आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं, त्याच्यानंतरचे 25 वर्ष किती झाले, 25 आणि 25 किती झाले, तर 50चं आपण इथे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 25 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचे पालन केल्यानंतर शिक्षण संपूर्ण व्यक्ती विवाह करून गृहस्थाश्रमामध्ये काय करतो, प्रवेश करत असतो. आता गृहस्थाश्रम हा जो सर्व आश्रमाचे काय आहे, आधारस्थान आहे. कारण इतर तिन्ही आश्रमाचे भरण पोषण या आश्रमावरती काय असते, अवलंबून असते म्हटलं गेलेलं आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं, वेदाभ्यास केला, त्याच्यानंतर तुमची शिस्त वगैरे सगळी सुरू झाली. त्याच्यानंतर काय होते, गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही काय करतात, आपलं पाऊल टाकतात. मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, ते तिन्ही जे आश्रमाचे पूर्णच्या पूर्ण भरण पोषण करण्याचं काम कोणते आहे, गृहस्थाश्रमामध्ये इथे दिलेलं आहे. ज्याप्रमाणे सर्व लहान मोठ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे हे तिन्ही आश्रम कुठल्या ना कुठल्या प्रकारे या आश्रमावरती काय आहे, अवलंबूनच असते. म्हणजे तुम्ही बघितलं असते, समुद्र काय असते, खूप मोठा असतो, विशाल असतो. तर त्याच्यामध्ये काय असते, छोट्या मोठ्या नद्या काय असते, आपल्याला समुद्राकडे वाटचाल करताना दिसत असते. आणि म्हणूनच म्हणतात की लहान मोठ्या नद्या जे आहे या सगळ्या कुठे जातात म्हणतात, समुद्रामध्ये विलीन होतात. त्या प्रकारे हे तिन्ही आश्रम जे आहे ते कुठे जात असतात, गृहस्थाश्रमामध्ये इथे आपल्याला जाताना दिसत असतात. आता गृहस्थाश्रमाचा जो मुख्य उद्देश काय आहे तर आहे संतान उत्पत्ती करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर धन निर्मिती करणे, दान करणे, पत्नी आणि मुलाचे काय करणे, पालन पोषण करणे. आता त्यांना शिक्षण देणे, समाज आणि समाजातील अन्य लोकांची सेवा करणे, इतरांना मदत करणे, हा सुद्धा त्याच्यामध्ये काय असणार आहे, खूप महत्त्वाचे इथे पॉईंट असणार आहे. आता या आश्रमात व्यक्ती स्वार्थ पण शकतो, त्याला त्यागही करावा लागतो, प्रेमही असते, त्याच्यामध्ये दया पण असते म्हणजे करुणा पण असते आणि सहानुभूती पण त्याला दाखवावी लागते. म्हणजे एवढ्या गोष्टीचा इथे आपल्याला काय होते, अंतर्भाव इथे होत असतो. आणि त्याची शिक्षण घेऊन आपल्या सर्व इच्छांची तो काय करतो, पूर्ती करतो. हे कुठे सांगितलेलं आहे, आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये सांगितलेलं आहे. जर 2 मार्काचा गृहस्थाश्रम जर विचारलं तर तुम्हाला सगळं इथे लिहिता आलं पाहिजे ना. ठीक आहे, चला
नंतर आहे वानप्रस्थाश्रम. आता हा वानप्रस्थाश्रम काय आहे, तर हा तिसरा आश्रम असणार आहे आपला. आता ब्रह्मचर्य झालं, गृहस्थाश्रम झालं, नंतर वानप्रस्थाश्रम. आता गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्ये पूर्ण झाल्यानंतर मनुष्य या आश्रमात प्रवेश करतो. बघा, ब्रह्मचर्याचं पालन केलं, गृहस्थाश्रमाचं पालन केलं आपण, विवाहबद्ध झाले, संतान उत्पत्ती केली, सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यानंतर आपल्याकडे जावं लागते, वानप्रस्थाश्रमाकडे जावं लागते. म्हणजे आपण पहिले 25 वर्ष कंप्लीट केले, त्याच्यानंतर 25 केले, म्हणजे 50 वर्ष आपण इथे कंप्लीट केली, त्याच्यानंतर कुठे गेलो आपण 25, म्हणजे इथे आता आपल्याला 75 वर्षाच्या जवळपास इथे आपण आलेलो असणार आहे. तर याच्यामध्ये या अवस्थेत सर्व सांसारिक जीवाचा आता आपल्याला काय करायचं आहे, जीवनाचा पूर्ण त्याग करायचा आहे आणि जंगलामध्ये काय करायचं आहे, एकांतवासामध्ये जाऊन मनुष्य पारलौकिक जीवनाविषयी विचार करून मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्नशील इथे होत असतो. म्हणजे आता आपण सगळं इथे संसाराचा उपभोग सगळं घेतलेलं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, जंगलात जायचं आहे आणि जंगलामध्ये जेही पारलौकिक जीव असते त्याच्यानुसार त्याला काय करायचं आहे, आपल्याला आता मोक्षाच्या मार्गाकडे जायचं आहे असं त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. या आश्रमाचा मुख्य उद्देश काय आहे, तर तपश्चर्या करणे, नंतर आहे समता, मुदिता, दानशीलता, अपरिग्रह आणि प्रेम, या सगळ्यांचा इथे अंतर्भाव आपल्याला वानप्रस्थाश्रमामध्ये होत असतो. आणि सर्व प्राणी मात्राविषयी काय करणे, दयाबुद्धी ठेवणे, हे या वानप्रस्थाश्रमाचं काय आहे, मुख्य इथे उद्देश इथे आपल्याला सांगितण्यात आलेलं असणार आहे. नंतर आहे आपल्या चौथं लास्टवाला संन्यासाश्रम काय आहे. आता वानप्रस्थाश्रमानंतर मनुष्य संन्यास आश्रमात प्रवेश करत असतो. आता ही जी पूर्णपणे त्यागाची अवस्था आहे. आता इथे आपण काय करतो, वानप्रस्थाश्रमामध्ये थोडासा त्याग केलेला होता, आता याच्यामध्ये आपल्याला काय पूर्ण त्याग करायचा आहे. त्यात मनुष्य पूर्णपणे काय आहे, सांसारिक सुखाचा त्याग करून ईश्वराच्या चिंतनात मग्न होत असतो. आणि त्या आश्रमात प्रवेश करताना मनुष्यालाही प्रतिज्ञा करावी लागते की मी आजपासून मुलाविषयीच्या माझं जे धन आहे, जे मी संपत्ती साधून ठेवलेली आहे, त्या धनविषयाची, लोकविषयाच्या आसक्तीचा मी काय करणार आहे, पूर्णपणे त्याग करणार आहे, असं कुठे सांगितल्या जाते, संन्यासाश्रमामध्ये. आता बघा, संन्यासाश्रम म्हणजे काय, तर फक्त पहिलीचे लोक काय, आपण काय सांगितलं, वानप्रस्थाश्रमामध्ये जंगलात जाते, तिथे पारलौकिक जीवाचा इथे काय करत असते, आपण विचार करतो, म्हणजे मोक्षाच्या मार्गाकडे जायचं आहे. आता संन्यासाश्रम म्हणजे काय आहे, तुमच्याकडे पैसे राहणार नाही, तुमचे मुलं बाळही नाही राहणार, तुमची संपत्ती नाही राहणार आहे, म्हणजे लोकाविषयीची जे तुमची आसक्ती आहे तर तेही याच्यामध्ये काय असं पूर्णपणे नष्ट होणार आहे, पूर्ण त्याचा त्याग करावा लागणार आहे. ते कुठे सांगितलेलं आहे, तुम्हाला संन्यासाश्रमामध्ये सांगितलेलं असणार आहे. आणि माझ्याकडून मी कुठल्याही जीवाला, प्राणीमात्राला किंवा हानी पोहोचणार नाही, या प्रकारे सर्व स्वार्थाचा त्याग करून परोपकाराच्या भावनेने जगात मानव जातीच्या कल्याणाकरिता इथे प्रयत्नशील इथे असलं पाहिजे, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. संन्यासाचे प्रमुख धर्म म्हणजे सर्व प्रकारच्या आरंभापासूनचा त्याग, म्हणजे जेही आपण सुरुवात केलेली असेल तर त्याचा पूर्ण आरंभापासूनचा काय असला पाहिजे, त्याग असला पाहिजे आपला. त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम याच्या प्राप्तीसाठी नवीन कार्याची इथे काय असणार आहे, सुरुवात असणार आहे. भिक्षा मागून आपल्याला भोजन करावं लागते, म्हणजे खावं लागत असतं, अन्न आपल्या स्वतःलाच मिळवावं लागतं. झाडाखाली इथे राहणे, घर राहणार नाही, बिस्तरा राहणार नाही, काहीच राहणार नाही, तुम्हाला कुठे जावं लागते, संन्यासाश्रमामध्ये झाडाच्या खाली इथे झोपावं लागणार असणार आहे. कोणत्याही वस्तू न घेणे, तुम्हाला जर कुठली वस्तू आवडत असेल तर त्याचाही त्याग करावा लागत असते. कोणाचाही विरोध न करणे, आंतरिक आणि शुद्धता पाळणे, वाणीवर काय असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. तुमचं ब्रह्मचर्य व्रताचे इथे काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपण सांगितलं की ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला संन्यासाश्रमामध्ये पण ते सांगितलं गेलेलं आहे की ब्रह्मचर्य व्रताचं इथे पालन केलं पाहिजे. तुमच्या वाणीवरती, म्हणजे तुम्ही जे बोलत आहे त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. प्रत्याहार करणे, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत आहे आणि त्याच्यावरती काय करणे, आसक्ती ठेवणे, हे याच्यामध्ये सांगितलेलं नाही. म्हणजे प्रत्याहार करणे, इंद्रियांना त्याच्या विषयापासून आत काय असणे, काय म्हणून आपण वळविणे आणि
ज्ञानाचा अभ्यास करणे हे सर्व संन्यासाचे काय असते धर्म इथे सांगितल्या गेलेलं असणार आहे. आपल्या इंद्रियाला आपल्या वशमध्ये करता आलं पाहिजे, हे यामधला एक उद्देश आहे. म्हणजे संन्यासाश्रमामध्ये जे तुम्ही जात असता तर तुम्हाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष, तुमचं म्हणजे मोक्ष नाही म्हणू शकत आपण, फक्त इथे 3 गोष्टी सांगितली आहे. धर्म, अर्थ, काम या सगळ्यांना काय करावं लागत असते, आपल्याला नवीन कार्याची इथे आपल्याला सोडून नवीन कार्याची सुरुवात करावी लागते. म्हणजे इथे जो चौथा जो पॉईंट आहे आपला मोक्ष, त्याच्याकडे आपल्याला जावं लागत असते. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काय असणार आहे, संन्यासाश्रमामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची इथे आसक्ती इथे ठेवता कामा नये असं यामध्ये सांगण्यात आलेलं असणार आहे. तर एकदा आपण रिकॅप करून घेऊया आपण काय शिकलो ते. तर चला, आज काय शिकलो आपण, आश्रम धर्म सांगितलेला आहे. आश्रम धर्म काय आहे, स्वधर्म असणार आहे. तर आपल्याला स्वतःहून काही ना काही काय करावं लागते, धर्म करावं लागत असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 आश्रम इथे सांगितलेले. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं असणार आहे ब्रह्मचर्य आश्रम, नंतर आहे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि चौथं असणार आहे संन्यासाश्रम. ठीक आहे. तर ब्रह्मचर्याचं पालन किती वयापर्यंत करतो आपण, 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतरचे जे 25 वर्ष पुढे जात असते गृहस्थाश्रमामध्ये, म्हणजे याच्यामध्ये आपले झाले 50 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यानंतरचे 25 वर्ष याच्यामध्ये इन्क्लूड केले तर किती झाले, 75 वर्ष झालेले आपल्या याच्यामध्ये. 75च्या नंतर इथे काय झाले, संन्यासाश्रम इथे आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे टोटल ऑफ इट त्यांनी काय सांगितलेलं आहे, 100 इयर्सचा इथे काय सांगितलेलं आपल्या ड्युरेशन सांगितलेलं असणार आहे. आता बघा, आता 100 वर्ष त्यांनी ड्युरेशन सांगितलं, पण आता एवढं वय कोणाचं असते का, नाही. ज्याचं असते तो पुण्यवान असते. पण आपण पुण्यवान असेल तर आपण पण 100 वर्ष जगू. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये एवढं शिकलेलं आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही मेसेज करा की मला म्हणजे तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.